नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूडची धडकन असलेली गर्ल माधुरी दीक्षितबद्दल. तिचा जन्म, संघर्षाचा काळ, बॉलिवूडवर मिळवलेले साम्राज्य आणि तिचा आजवरचा प्रवास आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे वडील शंकर दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षित. तिला 2 मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. तिने आपले शालेय शिक्षण डिवाइन चाइल्ड हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर विले पार्ले येथील साठे कॉलेजमधून तिने मायक्रोबायोलॉजी या विषयात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. तिला वैज्ञानिक बनायचे होते. माधुरीला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती. तिने वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षापासून कथकेचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना आहे. माधुरीला मॉडेलिंग किंवा अभिनयात करिअर करायचे नव्हते, पण राजश्री प्रोडक्शनने तिचा डान्स पाहून तिला अबोध या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून विचारणी केली. त्यावेळी ती अवघी 17 वर्षाची होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अबोध नंतर तिचे स्वाती आणि मानव हत्या यांसारखे अनेक चित्रपट आले, पण ते सर्व अपयशी ठरले. अनेक दिग्दर्शकांनी तिला खूप बारीक आहे, हिरोईनसारखी दिसत नाही असे म्हणून नाकारले होते. शोमन सुभाष घाई यांनी माधुरीमधील टॅलेंट ओळखले. त्यांनी कर्म चित्रपटातील एका छोट्या गाण्यात तिला घेतले आणि नंतर वचन दिले की ते तिला एका मोठ्या चित्रपटातून लॉन्च करतील. तेजाब 1988. सुभाष घाई यांच्या कल्पनेतून आलेल्या तेजाब चित्रपटाने माधुरीचे नशीब पूर्णपणे बदलले. या चित्रपटातील 1, 2, 3 हे गाणे इतके सुपरहिट झाले की माधुरी एका रात्री स्टार बनली. या गाण्यातील तिच्या डान्सने लोकांना वेड लावले आणि तिला पहिल्यांदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले. राम लखन आणि त्रिदेव 1989. त्यानंतर आलेल्या राम लखनमधील बडा दुख दिला देने लखनने आणि त्रिदेवमधील गली गली में फिरता है या गाण्यांनी तिचा स्टारडम आणखी वाढवला. 1990चे दशक हे पूर्णपणे माधुरी दीक्षितच्या नावावर होते. तिला बॉलिवूडची महिला अमिताभ बच्चन म्हटले जाऊ लागले, कारण तिच्या नावावर चित्रपट विकले जायचे. दिल 1990. आमिर खानसोबतचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि माधुरीला तिच्या आयुष्यातील पहिला फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बेटा 1992. अनिल कपूरसोबतच्या या चित्रपटातील धक करने लगा या गाण्यामुळे तिला कायमचे धक गर्ल हे नाव मिळाले. या चित्रपटातील तिच्या सशक्त अभिनयासाठी तिला 2रा फिल्मफेअर मिळाला. खलनायक 1993. या चित्रपटातील चोली के पीछे क्या है हे गाणे प्रचंड वादात सापडले, पण तितकेच लोकप्रियही झाले. हम आपके है कौन 1994. हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. निशाच्या भूमिकेत माधुरीने देशातील प्रत्येक व्यक्तीचे मन जिंकले. असे म्हटले जाते की या चित्रपटासाठी माधुरीला सलमान खानपेक्षाही जास्त मानधन मिळाले होते, जे त्या काळात महिला अभिनेत्रीसाठी ऐतिहासिक होते. या चित्रपटाने तिला 3रा फिल्मफेअर मिळवून दिला. दिल तो पागल है 1997. शाहरुख खान आणि यश चोप्रा यांच्यासोबतचा हा म्युझिकल चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला. यातील तिची पूजा ही भूमिका आजही रोमॅन्टिक सिनेमात अजरामर आहे. या चित्रपटासाठी तिला 4था फिल्मफेअर मिळाला. जेव्हा माधुरी यशाच्या शिखरावर होती तेव्हा 17 ऑक्टोबर 1999 रोजी तिने लॉस एंजलिस अमेरिका येथील कार्डिओवर स्कूलवर सर्जन डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून सर्वांना धक्का दिला. लग्नानंतर ती बॉलिवूड सोडून अमेरिकेतील डेन्व्हर येथे स्थायिक झाली. तिला अरिन आणि रायन अशी 2 मुले आहेत. अमेरिकेत असताना ती पूर्णपणे एका सामान्य गृहिणीसारखे आयुष्य जगत होती. तिथे शेजारी राहणाऱ्या लोकांनाही ती इतकी मोठी स्टार आहे हे बऱ्याच काळापर्यंत माहीत नव्हते. देवदास 2002. लग्नानंतर तिने संजय लीला भन्साळी यांच्या देवदास चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारली.
गरोदर असतानाही तिने मार डाला या गाण्यावर केलेला डान्स आणि तिचा अभिनय यासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आजा नचले 2007 यशराज फिल्म्सच्या आजा नचले या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. चित्रपट फारसा चालला नाही, पण त्याचे टायटल सॉन्ग खूप गाजले. भारतात परतणे 2011 मध्ये माधुरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह कायमची भारतात परत आली. मराठी चित्रपटात पदार्पण तिने बकेट लिस्ट या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने 15 ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मितीही केली. OTT क्षेत्रात पदार्पण 2022 मध्ये तिने द फेम गेम या नेटफ्लिक्सवरील वेब सिरीजमधून आणि माझा मा या चित्रपटातून OTT जगतात पाऊल ठेवले. माधुरीने केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावरही राज्य केले. ती अनेक वर्षे झलक दिखला आणि डान्स दिवाने या डान्स रियालिटी शोमध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम करत आहे. तिची मारडाला गजब ही थारे प्रेक्षकांना खूप आवडते. पद्मश्री 2008 भारत सरकारने तिला कला क्षेत्रातील योगदानासाठी देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले. फिल्मफेअर पुरस्कार तिला एकूण 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 4 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 1 सहाय्यक अभिनेत्री आणि 1 विशेष पुरस्कार. याशिवाय तिला 14 वेळा नामांकने मिळाली आहेत. इतर सन्मान, राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींमध्ये आणि अनेक जागतिक पातळीवरील फिल्म फेस्टिवल्समध्ये तिचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. M.F. हुसेन यांचे वेड भारताचे प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन हे माधुरीचे इतके मोठे चाहते होते की त्यांनी हम आपके है कौन हा चित्रपट 67 वेळा पाहिला होता. त्यांनी माधुरीला केंद्रस्थानी ठेवून गजागमिनी हा चित्रपटही बनवला होता. नृत्याची जादूगार पंडित बिरजू महाराज यांनी नेहमीच माधुरीचे कौतुक केले. त्यांच्या मते बॉलिवूडमध्ये माधुरीसारखी नृत्याची आणि भावांची अचूक समज असलेली दुसरी अभिनेत्री नाही. डान्स विथ माधुरी तिने डिजिटल युगात पाऊल टाकत डान्स विथ माधुरी ही ऑनलाईन डान्स अकॅडमी सुरू केली आहे, जिथे लोक घरबसल्या तिच्याकडून आणि इतर कोरिओग्राफरकडून नृत्य शिकू शकतात. माधुरी दीक्षित केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती भारतीय संस्कृती आणि सौंदर्याचे एक प्रतीक आहे. तिचा अभिनय, तिचे मनमोहक हसणे आणि तिचे नृत्य आजही करोडो लोकांच्या मनावर राज्य करते. 40 वर्षांहून अधिक काळ सिनेसृष्टीत राहूनही तिने आपले स्थान आणि आदर टिकवून ठेवला आहे.